किंवा तिथं जे राजकीय भाषा बोलली जाते त्याचं राजकारण होत नाही. मीडिया त्याचं राजकारण बघत नाही. पण मी एक शब्द बोललो त्याचं एवढं राजकारण का? आपण आपलं बघावं. मला वाटतं कोण राजकीय बोललं आणि कोण नाही बोललं लोकांकडे डोकू नये. आपण आपलं बघावं. काय आम्ही सन्माननीय आहेत आपण, म्हणून आम्ही आणखीन आदरानेच बोलतो तुम्हाला प्रत्येक वेळेस. बाबाजीच म्हणतो परत. त्याच्यामुळे आपण आपलं बघावं. दुसऱ्याकडं काही गरज नाही. विनाकारण काही नसून डुकून बघायची काही गरज नाही. ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी. झालंय तुमच्याकडून मान्य करावं. झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे. एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषासुद्धा झालेली. भक्कमपणे नामकन तमकं. त्याच्यामुळं मला त्यांच्यावरती आणखीन पुन्हा तेच सांगतो की मला नाही महंतांविषयी, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या महंतांविषयी मला नाही बोलायचं. परंतु धनंजय मुंडे घडून आणतो हे खरं आहे. त्यामुळे त्यांना दोष देण्यात मजा नाही. सगळं धनंजय मुंडे करतो. पण जरी किती भक्कम बाजू असली तरी दुसरी बाजू सुद्धा पक्की आहे हे बी ध्यानात ठेवायचं. मला सोशल मीडियावरती त्यांना बऱ्याच ठिकाणी ट्रोल केला जात आहे. जाऊ दे, ज्याचं त्याचं असतात. आपण काय करू. चुकीचं बघ. संप्रदाय आपण इतक्या उंचीचे नाही की संप्रदायाला नाव ठेवायचं. पण याचा अर्थ असा पण नाही की संप्रदायानं जातीय सलोखा बिघडल, शांतता भंग होईल, या बाबतीत जायला नाही पाहिजे. शांतता कसं राहील याच्यात झालं पाहिजे. पण एक झालं भाऊ, त्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं 4था अंक बघायला मिळाला जातीयवादाचा. ही 4था अंक. कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत. त्यांनी काढायला लावले. खंडण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीयवादाचा जी अंक आहे ही भयंकर आहे. आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे 4था अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. जातीयवादाचा नवीन अंक, जिथं सगळ्या जाती धर्म मानतात तिथून सुद्धा फुसकारे बाहेर पडायला लागले जातीयवादाचे. हे नवीन अंक बघितले. देव जाणे. महाराष्ट्र बघतोय बा. अहो घ्यायची काय गरज आहे, सगळ्याला माहिती आहे काय. पण बाबाजींचा दोष मी पहिल्यापासून म्हणतो नाही, हे घडून आणतो टोळी धनंजय मुंडेची टोळी घडून आणते. त्यांनी 100% ते घडून आणतो.